श्री स्वामी समर्थ. सर्वांचं श्री स्वामी दत्त युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपल्या सर्वांना एक नम्र विनंती आहे, श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाव घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, विविध विषयांवर आपण व्हिडिओ बघत आहोत, परंतु आपल्याला सर्वजण व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब कोणीच करत नाही आणि सबस्क्राईब करायला 1 रुपया सुद्धा लागत नाही. महाराजांसाठी तरी आपल्या चॅनलला आपण नक्की एकदा सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. बघा, आज आपण बघणार आहोत की संकष्ट चतुर्थीची व्रत कसं करायचं, त्याची पूजा कशी करायची, त्यासाठी आपण गणपती बाप्पाला काय नैवेद्य दाखवायचा आणि व्रत उपासना कशी करायची व याचे फायदे काय. तर बघा, जेव्हा जेव्हा म्हणजे जेव्हा कधी घरावर अतोनात प्रमाणात संकटे यायला लागतात त्यावेळेस संकष्ट चतुर्थीचं व्रत आपल्या घरामध्ये करायचं शास्त्र धर्मामध्ये सांगितलं आहे. आणि कोणत्याही देवतेचं पूजन करत असताना आपण जर प्रथम श्री गणेशाचं पूजन केलं नाही आणि त्या देवतेचं पूजन केलं तर ते फलित होत नाही. कारण गणेशाला द्वारस्थ देवता म्हटलेलं आहे. प्रत्यक्ष शंकराचं सुद्धा आपण पूजन जेव्हा करतो तेव्हा गणेशाचं पूजन आपल्याला करावंच लागतं. आणि प्रत्येक देवी देवतांच्या मंदिरामध्ये 12 ज्योतिर्लिंग असो, 3.5 शक्तीपीठ असो किंवा विविध वृंदावन, मथुरा, कुठल्याही प्रकारचे देवाचे मंदिर असो, त्या मंदिराच्या द्वारावर गणपतीचं एक प्रकारचं चित्र किंवा प्रतिकृती किंवा मूर्ती असते. एवन विठ्ठलाच्या मंदिरात सुद्धा पंढरपूरला तुम्ही बघू शकता भगवान श्री गणेशाचं म्हणजे मूर्ती त्या द्वारावर आहे. प्रथम त्यांची आज्ञा घ्यावी लागते आणि नंतर आपल्याला प्रवेश करून देवाचं दर्शन घ्यावं लागते. तर मग संकष्ट चतुर्दशी व्रत काय आहे, तर संकष्ट चतुर्दशी व्रत हे चतुर्थी व्रत हे व्रत एक परम पवित्र व्रत आहे आणि हे व्रत कोणी काढलेलं नाहीये किंवा कोणी लिहिलेलं नाहीये किंवा याचे मार्केटिंग नाहीये. हे व्रत जे आहे हे पुरातन काळापासून चालत येणारं व्रत आहे. आणि या व्रतामध्ये अनेक प्रकारचे मंत्र, स्तोत्र जर आपण जप केले आणि उपवास पकडला तर आपल्याला निश्चितच संतान प्राप्तीसाठी जे काही आपण व्रत करत असतो त्यामध्ये आपल्याला यश येते व विवाहामध्ये सुद्धा आपल्याला यश येते. विशेषतः करून हे जे व्रत आहे हे व्रत संतती प्राप्तीसाठी किंवा पुत्र प्राप्तीसाठी केले जाते. जेव्हा जांबुवंतासोबत भगवान श्रीकृष्ण युद्ध करायला गेले होते आणि ते तिथेच काही वर्ष 12 वर्ष तिथे त्यांनी युद्ध जांबुवंतासोबत केले होते, तर त्या काळामध्ये कृष्णाचा आणि मातेचा विरह झाला होता. त्यामुळे त्यांनी म्हणजे जी यशोदा माता आहे त्यांचा आणि कृष्णाचा विरह झाला होता. त्यामुळे त्यांच्या परत येण्याच्या प्रित्यर्थ माता यशोदेने हे व्रत केलं होतं आणि त्यांचं जेव्हा 12 वर्ष हे व्रत पूर्ण झालं त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण जांबुवंताची कन्या जांबुवंती सोबत विवाह करून आणि सम्यंतक मणी आंदन घेऊन आपल्या घरी परतले होते. आणि तेव्हा कुठे या व्रताची सांगता झाली होती. आणि असे खूप मोठे अनुभव या व्रताचे आहेत. तर आपण व्रत करत असताना जर आपल्याला जमत असेल तर आपण उपवास पकडावा, एक वेळ आपण अन्न ग्रहण करावं आणि एक वेळ फराळाचं करावं. जर आपल्याला दोन्ही वेळ शक्य असेल तर दोन्ही वेळा आपण उपवास करावा एकादशी सारखा. त्याचबरोबर आपण या दरम्यान फळाहार घेऊ शकता किंवा साबुदाण्याची खिचडी किंवा आपण म्हणजे जे काही फळं आहेत ते फळाचा आपण आहार घेऊ शकता. आणि संध्याकाळी आपल्याला प्रदोष काळामध्ये सुद्धा काही जण पूजा करतात किंवा जेव्हा चंद्रोदय होतं तर चंद्रोदय दिनांक 16 फेब्रुवारी 2025 रोजी जेव्हा संकष्ट चतुर्थी आहे त्या दिवशी रात्री 9:32 चंद्रोदय होणार आहे. तर त्या जिल्ह्याप्रमाणे तो चंद्रोदय असतो त्यावेळेस आपल्याला गणेशाचं पूजन करावं लागत असतं. तर मग तिथे आपण काय करायचं, तर पंचामृताने भगवान श्री गणेशाच्या मूर्तीचं आपण गणपती स्तोत्राने, गणेश गायत्री मंत्राने किंवा गणपती अथर्व शीर्षाने आपण त्याचं पठण करावं. त्याचबरोबर जे काही पांढऱ्या रुईची फुलं असतात म्हणजे त्याला मंदार म्हटलं गेलेलं आहे ते भगवान गणेशाला अत्यंत प्रिय असतात, ते आपण वाहावे. व त्याचबरोबर गणपतीचे संकटनाशन स्तोत्र वगैरे जे काही स्तोत्र आहेत किंवा गणपती अथर्व शीर्ष याचं 21 वेळा पठण करावं. दुर्वाची जुडी किंवा 21 दुर्वाच्या जुडीचा हार आपण गणपती बाप्पाला वाहावं. त्याचबरोबर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आपण गणपतीला दाखवावा. त्याचबरोबर आपण 21 मोदकांचा सुद्धा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवावा. जो कोणी 12 चतुर्थीला गणपतीला म्हणजे 21 मोदकांचा नैवेद्य दाखवतो त्याच्या घरातील सर्व संकटे नाहीशी होतात असे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि हे सुद्धा आम्ही सुद्धा हा अनुभव घेतलेला आहे, कारण हे व्रत परम पवित्र आहे. माता पार्वतीने सुद्धा हे व्रत केलेलं आहे आणि प्रत्येक देवी देवतांनी गणेशाचं पूजन प्रथमारंभी संकटाच्या काळी, शुभ कार्याच्या काळी केलेलं आहे. त्यामुळे गणेशाचं पूजन नवरात्री पूजन असो, दिवाळी पूजन असो किंवा कुठल्याही पूजन असो, श्रावण महिन्यातील जे पूजन आहे म्हणजे भगवान शिवाचं ते पूजन सुद्धा असो किंवा किती मोठ्या मोठ्या पूजा असतील तरी त्यामध्ये गणेशाचं प्रथमारंभी
पूजन सांगितले गेलेलं आहे आणि हे व्रत हे गणेशाला समर्पित केलेलं आहे. ज्यांना कोणाला संतती नाही, तुम्ही जर हातामध्ये संकल्प पाणी घेऊन, अखंड अक्षता घेऊन व त्यामध्ये हळद कुंकू अक्षता व जास्वंदीचं पुष्प घेऊन किंवा लाल रंगाचं पुष्प घेऊन आपण जर संकल्प केला की आम्ही उभयंत म्हणजे पती पत्नी पुत्र प्राप्तीची अभिलाषा ठेवून हे व्रत करत आहोत, तर आम्हाला निश्चितच गणेशासारखा म्हणजे बुद्धिवंत पुत्र आम्हाला द्यावा, यासाठी आम्ही उपवास पकडून हे व्रत आम्ही करतो. आणि 12 चतुर्थीनंतर आपल्याला अनुभव यायला, ते कुणाला 2 चतुर्थीनंतर 1 चतुर्थीनंतर त्यांना अनुभव यायला लागतो आणि पुत्रप्राप्ती निष्ठावान व बुद्धिवान पुत्राची कौशल्यवान यशस्वीरित्या त्यांना पुत्राची प्राप्ती होत असते. असे हे परमपवित्र व्रत आहे संकष्ट चतुर्थीचं. आणि या दिवशी भगवान श्री गणेशाचं तत्व पृथ्वीच्या जवळ असतं, कारण पौर्णिमेच्या 3 ते 4 दिवसानंतर हे व्रत असतं. त्यामुळे ग्रॅव्हिटेशनल ज्या काही एनर्जीज असतात गणेशाच्या, त्या एनर्जी पृथ्वीच्या जवळ असतात आणि त्यामुळे त्यांचा कृपाशीर्वाद आपल्याला लागत असतो. बघा, आपल्या व्हिडिओमध्ये आपण जर स्किप करून जर माहिती बघितली तर आपल्याला समजणार नाही, परंतु आपण स्किप न करता ही माहिती जर बघितली तर पूर्णपणे याचं व्रताचा नियम काय आणि काय आपल्याला म्हणजे काय या व्रतामध्ये काय ठेवलेलं काय आहे, काही कथा काय आहे याच्या मागची आणि पूजेचं विधी तुम्हाला समजेल. तर स्किप न करता आपण सर्वांनी बघा आणि सर्वांना शेअर सुद्धा करा. आणि यामध्ये आपण एक परम पवित्र मंत्र जो आहे, ओम मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा, या मंत्राचं सुद्धा पठण आपण 120 दिवस चतुर्थीपासून करू शकता. त्याचबरोबर आपण गणेशाच्या मंदिरामध्ये एक दुर्वाची जुडी, गुड खोबऱ्याचा नैवेद्य, डाळिंबाचं फळ, त्याचबरोबर आपण श्रीफळ, दक्षिणा, अगरबत्ती किंवा पेढे, मोदकांचा नैवेद्य अशा प्रकारचे आणि रुईची फुलं या प्रकारचे किंवा लाल फुलं किंवा कुठलेही लाल फुलं असतील तर ते चालतील, असा प्रकारचा मानसन्मान आपण गणेशाच्या मंदिरात जाऊन करावा. व त्यानंतर मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा या मंत्राची एक माळ रोज आपल्या नित्यसेवेमध्ये जपावी. याने आपल्या घरातील येणारे संकटे टळतात व आपल्या कृपाशीर्वादाने, गणेशाच्या कृपाशीर्वादाने व स्वामी महाराजांच्या कृपाशीर्वादाने आपले सर्व प्रश्न मार्गी लागत असतात. आणि बघा, आपण विविध सेवा आपल्या युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तर हे जी माहिती आहे हे अत्यंत दुर्मिळ आहे आणि हा मंत्र सुद्धा दुर्मिळ आहे. तर तुम्ही एकदा अनुभव घेऊन बघा. आणि संकष्ट चतुर्दशी व्रताची एक पुस्तिका असते, त्या पुस्तिकेतील तुम्ही तो जो अध्याय आहे ते अध्याय आपण कथा आधी श्रवण करावी. अगदी आपण उपवास नाही पकडला आणि जर पूजन जरी केलं तरी हरकत नाही. आणि अष्टविनायकापैकी जे गणपती आहेत त्या गणपतीचं आपण स्मरण करावं. आणि असं म्हटलं जातं की लग्नाच्या वेळी, मुंजेच्या वेळी किंवा कुठल्याही शुभ कार्याच्या वेळीस ज्याप्रमाणे गणेशाचे पूजन करतो, तर त्याचप्रमाणे आपण जर गणेश पुराणानुसार गणेशाचं पूजन दैनंदिन जीवनात जर चतुर्थीपासून आपण जर नियमित जर गणेशाचा अथर्वशीर्षाने अभिषेक केला तर आपल्या घरामधील सर्व संकटे नाहीशी होतात व आपलं शुभ गणेश भगवान श्री गणेशाच्या कृपा आशीर्वादाने मंगल व्हायला सुरुवात होते. अनेक उपाय आहेत शास्त्रामध्ये सांगितलेले, त्यातील दुर्मिळ उपाय आपल्यापर्यंत पोहोचण्याचा हा अल्पशा प्रयत्न आहे. प्रथम की जे कोणी उपवास पकडत नसतील किंवा व्रत करत नसतील त्यांनी व्रत करायला सुरुवात करा. जे कोणी कथा वाचत नसतील त्यांनी वाचायला सुरुवात करा. जे कोणी पूजन अभिषेक करत नसतील ते करायला सुरुवात करा. थोडक्यात काय तर गणेशाचे पूजन हे या वर्षामध्ये 2025 मध्ये मंगलकारक आहे आणि हे जे वर्ष आहे हे मंगळाचं वर्ष आहे आणि मंगळाची अधिपत्य देवता ही गणेश सुद्धा आहे, त्याचबरोबर हनुमान सुद्धा आहे. तर मंगल करणारा जो ग्रह आहे तो मंगळ आहे आणि त्याची अधिपत्य देवता श्री गणेश आहे. तर आपण गणेशाचं पूजन स्वामी महाराजांना स्वाधीन करून करावं हीच आपल्याला नम्र विनंती आहे. व जे कोणी व्रत करत नसतील त्यांनी व्रताला शुभारंभ या चतुर्थीपासून दिनांक 16 फेब्रुवारी 2025 पासून करावा व चंद्रोदयी गणेश पूजन करावं व त्यानंतर आपण उपवास सोडावा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण. श्री स्वामी समर्थ. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.